योगी उच्चित सततमात्मनं रहसी स्थिता एकाकी चित्तात्मा निराशीर परिग्रहा। योगी पुरुषाने सदैव आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंताच्या ठाई युक्त केला पाहिजे। त्याने एकांतस्थळी एकटे राहून काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे। त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे। योगी चित्त सततमात्मनं रहसी स्थिता एकाकी चित्तात्मा निराशीर परिग्रह। तात्पर्य: श्रीकृष्णाचा साक्षात्कार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या तीन रूपामध्ये होतो। श्रीकृष्ण भावना म्हणजे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे होय, परंतु निर्विशेष ब्रह्म आणि अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त असणारे साधक देखील अंशतः कृष्ण भावना भावित असतात, कारण निर्विशेष ब्रह्म म्हणजे श्रीकृष्णाचेच आध्यात्मिक किरण आहेत आणि परमात्मा श्रीकृष्णाचे सर्वव्यापी आंशिक विस्तार रूप आहेत। याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असतात। प्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्य हा सर्वतोम योगी असतो, कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्माचे ज्ञान असते, त्याला परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान असते। तर निर्विशेषवादी आणि ध्यानयोगीवादी योगी पुरुषाची कृष्ण भावना अपूर्ण असते। तथापि या सर्वांना या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नात सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना यथासमय परमसिद्धीची प्राप्ती होऊ शकेल। आपले मन निरंतर श्रीकृष्णावर एकाग्र करणे हे योग्याचे सर्वसाधारण कार्य होय। त्याने सदैव श्रीकृष्णाचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्याचे विस्मरण होऊ देऊ नये। भगवंतावरील मनाचा एकाग्रतेलाच समाधी असे म्हणतात। मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांतवासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयापासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे। त्याने अत्यंत काळजीपूर्वक आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि साक्षात्कारास बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे। परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने स्वामित्वाच्या भावनेत गुंतवून येणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये। मनुष्य खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित झाल्यानंतर या सर्व पूर्णावस्थेचे आणि नियमाचे पूर्ण रीतीने पालन होते, कारण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयम होय आणि यासाठी स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही। श्रील रूप गोस्वामी कृष्ण भावनेचे स्वरूपात पुढील प्रमाणे सांगतात: अनासक्तस्य विषयान् यथार्हमुपयुज्यता निर्बधं श्रीकृष्ण संबंधे युक्त वैराग्यमुच्यते। श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 यातील ही एक ओळी आहे, पहा: हे अंगे म्या होईजे का येतुले गोसावी आपुलेपणी कीजे का तव हसुनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती। ही ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील ही ओवी अर्जुन व श्रीकृष्ण यांच्यातील संवादातील आहे। तिचा आशय असा आहे की अर्जुन म्हणतो, देवा, मी ब्रह्म, परब्रह्म कधी होईल काय, आणि जर तसं झालं तर तू माझ्याकडे आपुलकीने पाहशील काय? त्यावर श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात, अरे अर्जुना, हा फरकच उरणार नाही, तू आणि मी एकच होऊ। मनोनी प्राप्ती फळी फळता यासी वेळू न लगेल आता। या ओवीचा गूढार्थ असा आहे की सत्य, ज्ञान, ध्यान, योग किंवा
परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर त्याचे फळ लवकर आढळून येते, त्याला वेळ लागणार नाही. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात हे विचार महत्वाचे सांगितले आहे. या अध्यायात भगवद्गीतेतील ध्यान योग आणि आत्मसंयमाची चर्चा आहे, ज्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गुरुकृपेनं आणि योग्य साधनेनं ध्येयाचा फळत्व त्वरित मिळते. साधकाला याचे फळ वाट पाहावी लागत नाही. तेव्हा जेव्हा मन एकाग्र होते, अहंकार दूर होतो आणि फळ मिळणे सहज शक्य होते. या ओवीचा संदर्भ 6व्या अध्यायातील आहे, जिथे आत्मसंयम योगाचा विस्तार विवेचन आहे. प्राप्ती झाल्यावर फल येण्याची वेळच लागत नाही. ध्यानयोग, गुरुकृपा आणि योग साधनेचा प्रभाव फलदायी ठरतो.